नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे तुमचं आम्ही भटकंती चॅनलमध्ये. आज आम्ही आलेलो आहे एका नवीन जागेवर, दिल्लीच्याच एका नवीन ठिकाणाला एक्सप्लोअर करण्यासाठी. हे आहे 7 सिस्टर सॉन्ग लाईन्स एक्झिबिशन, जे की हुमायून टूममध्ये लागलेलं आहे. हे नोव्हेंबरपासून सुरू झालं आहे आणि आता याची शेवटची डेट आहे 15 मार्च. तर जर का तुम्ही दिल्लीमध्ये राहत असाल तर नक्की इथे येऊन एक्सप्लोअर करा. हे एक्झिबिशन बेसिकली ऑस्ट्रेलियाच्या एका ट्रायबल फोकवर इन्स्पायर्ड आहे, ज्यात 7 बहिणी दाखवल्या आहे आणि त्यांच्या मागे एक जादूगर लागलेला असतो. यात 7 बहिणी, त्यांच्या मागे लागलेला एक जादूगर, तो कसा त्यांच्या मागे येतो, त्या कशा वाचत वेगळ्या ठिकाणी जातात, तिथलं जग एक्सप्लोअर करतात, हे सगळं त्यांनी या एक्झिबिशनमध्ये दाखवलं आहे. यामध्ये लँडस्केप, आर्ट, डान्स, लँग्वेज सगळ्याच गोष्टी इन्क्लूड केल्या. हे एक्झिबिशन टोटल 4 फेजमध्ये आहे, ज्यात पहिल्या फेजमध्ये तर इंट्रोडक्शन होतं, ह्या 7 बहिणी कोण आहे काय आहे. सेकंड फेजमध्ये तिथलं ट्रायबल आर्ट फॉर्म दाखवलेला आहे. सो पहिली इंट्रोडक्शनची फेज आमची बघून झाली. आता आम्ही सेकंड फेजकडे चाललो. Made by the native people of Australia, also known as the First Nation people. First Nation. First art hub situated in different parts of Australia, specifically in the central Australian region, where the community member come and they practice art. So now They take a metal wire, they put in the hot furnace, and then they stamp it. So the area which comes in contact with the red hot wire get burned and leave these burn marks. So technically these are burn marks, not carvings. okay. And these are like the characters of the story. The male figure, Vatiniru, the elder sister, protecting all her younger sisters in the back. या पोराच्या निम्म्या गोष्टी डोक्यावरून गेल्या, पण याचं बोलण्यातून कळलं की याला नॉलेज फार आहे. मग आम्ही आता तिसऱ्या फेजकडे वळालो. याच्यासाठी दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जावं लागलं, जे की परत अंडरग्राऊंड होतं. एक फ्लोअर खाली आलो आणि इथे एंट्रीलाच आम्हाला इतके छान असे स्पार्कल्स दिसले. या फेजमध्ये दाखवलं आहे की जेव्हा त्या 7 सिस्टर्स दुसऱ्या प्रांतात आले, त्यावेळेस त्यांनी दुसऱ्या लोकांशी कम्युनिकेट कसं केलं, त्यांच्याशी बोलण्यासाठी काय त्यांनी गोष्टी वापरल्या, त्यांनी पेंटिंग्सचा वापर केला, त्यांनी गोष्टी अशा लिहून दाखवल्या, तिथे त्यांनी काय अजून केलं ते सगळं या 3rd फेजमध्ये त्यांनी सांगितलं. आणि याच्या शेजारी हे लास्ट फेज होतं, ज्याच्यामध्ये त्यांची कुकिंग दाखवली होती की ते वेगळ्या प्रांतात काय भाजीपाला उगवत होता आणि तसं त्यांनी कुकिंग एक्सप्लोअर केलं. लास्टली ही रेप्टाईल वॉल एक्सप्लोअर केली आणि एक्झिट करून इथल्याच कॅफेमध्ये आम्ही जेवण केलं. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनल आम्ही भटकंतीला नक्की फॉलो करा.